आणि हे युद्ध तिकडे रणांगणावर पेटलेलं आहे। शहरं उद्ध्वस्त होत आहेत, बेचिराख होत आहेत आणि या सगळ्याच्या दरम्यान दावे प्रतिदावे सगळं केलं जात असताना काही मूलभूत सवाल नेतृत्वाच्या महासत्तेच्या नेतृत्वाच्या बद्दलचे आज उपस्थित करणार आहोत आपण आणि त्याची चर्चा सवाल घेऊन आलोय। बडे मुद्देच्या माध्यमातून तुमचं मत सुद्धा नोंदवा। ट्रम्प यांच्या सणकीपणामुळे जग युद्धाच्या खाईत लोटलं जातंय का, गेलंय का, याबद्दलचं तुमचं मत काय तुम्ही नक्की नोंदवा। प्रश्न आज चर्चेला आणायचा आहे, इराण विरोधातलं युद्ध हे आगळीक आहे का, तो शेवटचा पर्याय असतो का? युद्ध हा शेवटचा पर्याय असतो असं म्हटलं जातं। पर्याय नव्हता का युद्धाशिवाय? आणि जे सांगितलं जातं त्याच्यात तथ्य किती आहे? वैयक्तिक स्वभावाचे जगाला चटके बसतायत का? एखाद्याला आपण म्हणतो तो स्वभावाचा भाग आहे, अरे पण तो स्वभावाचा वैयक्तिक नाहीये, तो महासत्तेच्या नेतृत्वाचा भाग आहे, त्याचा परिणाम जगभर होत असतात। त्याचं काय करायचं? आणि या अनुषंगानं प्रश्न हा सुद्धा उपस्थित केला जातोय की आता या सगळ्याला रोखण्याची जबाबदारी ज्या संयुक्त राष्ट्र संघावरती होती, त्या संयुक्त राष्ट्र संघ कुठे आहे, कुठे गायब झालाय? अंतर्गत संकटापासून लक्ष हटवण्यासाठी तर हे युद्ध केलं जात नाहीये ना, हा पण सवाल आहे। एप्स्टीन फाईल तिकडे निघतात, त्याच्या सावल्या गडद सावल्या आणि त्या पार्श्वभूमीवर हे सणकीपणामुळे महासत्तेच्या प्रतिमेला तडा जातोय का, हा प्रश्न सुद्धा आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे। कारण एक महासत्ता म्हटल्यानंतर ती जबाबदारी आहे नेतृत्वाची, ही जबाबदारी कुठे दिसत का नाहीये? आणि जगाचे राखणदार संयुक्त राष्ट्राचं अपयश आहे का, कुठे गायब झालेत ते, हा सवाल सुद्धा जग विचारतंय। या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहोत मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे। अतुलजी स्वागत आहे। भाजपचे प्रदेश प्रवक्ते सीए समीर भाकरे, भाकरेजी तुमचंही स्वागत आहे। ज्येष्ठ पत्रकार लेखक रवी आमले सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत, सर तुमचंही स्वागत आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक ओंकार माने आपल्या सोबत आहेत, न्यूयॉर्कमध्ये ते या सगळ्याचा अभ्यास करतायत, तुमचंही स्वागत। आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर विनय चाटी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, डॉक्टर तुमचं सुद्धा स्वागत आहे। पण चर्चेची सुरुवात मला रवी सर तुमच्यापासून करायची आहे, ती या गोष्टीसाठी युद्ध हा शेवटचा पर्याय असतो असं आपण ऐकतो, सांगितलं जातं आणि ती वस्तुस्थिती सुद्धा आहे। खरं तर युद्ध होताच कामा नये, पण तो शेवटचा पर्याय असावा। आज अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विरोधात जी लढाई सुरू केली, जे युद्ध सुरू केलं, तो खरंच त्यांच्या समोरचा शेवटचा पर्याय होता की ही आगळीक आहे? विलासराव, युद्ध हे कुठल्याही प्रश्नावरचं उत्तर असू शकत नाही। युद्धाने अनेकदा नवीन प्रश्न निर्माण होतात। आज या घडीला असं वाटत असेल की या युद्धामुळे एखादा प्रश्न मिटलाय, असं कधी झालेलं नाही। जगाचा इतिहास याला साक्षी आहे। हम्म, त्याच्यामुळे हे युद्ध हा तर काही पर्याय नव्हता। हम्म, बोलणं आहे, बोलण्यामधनं प्रश्न सुटू शकले असते। आणि इराण आणि इस्रायल आणि अमेरिका या प्रश्नाकडे जर बघायचं असेल तर त्यांचं बोलणं चालू होतं। हम्म, हम्म, अचानक ते कुठेतरी थांबवलं आणि इस्रायलची ही इच्छा होती इराणला बरबाद करणं, अमेरिकेची होती इराणला बरबाद करणं। या सगळ्या इच्छा एकत्र येऊन मग कोणी पुढाकार घेतला आणि कोणी कुणाला भरीस घातलं वगैरे, हा सगळा वेगळा मुद्दा। पण या हा, दोन देशांनी यांच्यावरती हल्ला केलेला आहे, ही आगळीकच आहे। हम्म, आणि जो सुरुवातीला तुम्ही एक विशेषण लावलं ट्रम्पला, सणकी माणूस आहे तो। हम्म, आणि या सणकीचा परिणाम सगळ्या जगाला आज भोगायला लागतोय, हा आपल्यालाही भोगायला लागतोय। अनेक राष्ट्रांचं सार्वभौमत्व ही जी हम्म, संकल्पना आहे, या संकल्पनेला आजच्या या नवीन वर्ल्ड ऑर्डरमध्ये काही किंमत असणार आहे की नाही, हा हा, एक नवीन प्रश्न याच्यामधनं निर्माण झालेला आहे असं मला वाटतं। खरंय। पण हा सणकीपणा जेव्हा केला जातो असं म्हणतो आपण अतुलजी, हा सणकीपणा आहे की स्ट्रॅटर्जी आहे? कारण चर्चा जगभर आज ही आहे की एप्स्टीन फाईलच्या सावल्या इतक्या गडद झाल्या की त्या प्रश्नांची उत्तरं देता देता नाकी नऊ। म्हणून आतापर्यंत इतिहास सुद्धा असा आहे की अंतर्गत प्रश्न निर्माण झाले की बाह्य काहीतरी आक्रमकपणा स्वीकारला जातो। अशा प्रकारची शक्यता तुम्हाला वाटते का, की केवळ आता असा हे हायपोथेटिकल वाटतंय? असा विलास की स्ट्रॅटेजी एका सनकी माणसाची असल्यामुळे तो सनकीपणा वाटतो। हा, पण आपण पाहिलं असेल की नेहमी विदेश नीती जी असते, आपली परराष्ट्र धोरण जे असतं, त्याच्यामध्ये राष्ट्रीय हित, नॅशनल इंटरेस्ट हा प्रथम असतो। हम्म, आता आपण याच्या अनुषंगाने जर विचार केला तर एप्स्टीन फाईलचा प्रश्न आहेच। कारण एप्स्टीन फाईलमध्ये जसे जसे ज्यांचे ज्यांचे नावं यायला लागले ते ते देश जे आहे ते युद्धामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले।
मग ते पाकिस्तान अफगाणिस्तानचं वॉर सुरू झालेलं असेल किंवा मग इस्रायल अमेरिका आणि इराणवर अटॅक केलेला असेल. कारण इराणचा प्रश्न आजचा नाही आहे ना. इराणनी एनरिचमेंट किती केलं, 60% वर गेलं का एनरिचमेंट युरेनियमचं 90% वर गेलं का, याच्यावर 10 मेला मागच्या वेळेस युद्ध झालं त्या 2024 मध्ये तर ते आपण पाहिलेलं आहे. पण आता याच्यामध्ये काही मुद्दे जे म्हणजे जो माझे ऑब्झर्वेशन आहेत मी कोणी त्याशी सहमत असेल किंवा नसेलही, एक गोष्ट आहे की अमेरिकेवर $38 ट्रिलियन कर्ज झालेलं आहे, $33 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. तर जो 125% जे आहे ते डेट टू जीडीपी रेशो झालेला आहे. आणि त्या गोष्टीसाठी 2 गोष्टींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. एक, पेट्रोल डॉलरची मर्यादा संपत आलेली आहे की तुम्हाला पेट्रोल घ्यायचं असेल, क्रूड ऑइल घ्यायचं असेल तर ते डॉलरच्या अगेन्स्ट घ्यावं लागतं. आणि डॉलरची किंमत जी आहे इतर करन्सीच्या तुलनेमध्ये, रुपया त्याच्यामध्ये तुलनेने पडतोय ही आपली फार वीक बाजू आहे. पण डॉलर हा वीक होतोय इतर करन्सीच्या तुलनेमध्ये. त्यामुळे डॉलर सुप्रीमसी आणि पेट्रोल डॉलरचा संपत असलेला प्रश्न, एनर्जी रिसोर्सेस आपला कंट्रोल आणि रेअर अर्थ मटेरियलचा सप्लाय चेन जी चायनामध्ये आहे त्याच्याऐवजी जगभरातली चेन जी आहे सप्लाय चेन रेअर अर्थ मटेरियलची ती आपल्याजवळ असावी. आणि त्याच्यामुळे जो आहे तो इंटरेस्ट अमेरिकेचा या युद्धामध्ये इराणच्या बाजूने आहे. राहता इस्रायलचा प्रश्न, इस्रायल हा पिट्टू आहे अमेरिकेचा आणि अमेरिका त्याला प्रोटेक्ट करते तिथले आपले इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी मिडल ईस्ट मधल्या एनर्जी रिसोर्सेसवरच्या. आणि इस्रायलला कुठलाही धोका नको, कारण इस्रायल जे करता आहे ते इलिगल आहे, त्याला कोणीच नाकारू शकणार नाही. जर तुम्ही अटल बिहारी वाजपेयीचं स्टेटमेंट जर पहिलं पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल हे सरकार आता एफस्टीन फाईलमुळे आहे की अदानीच्या फाईल्समुळे आहे. अमेरिका जसं म्हणतं तसं करत आहे आपलं सरकार. ही एक अतिशय कमकुवत बाजू आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची जी आहे ती स्पष्टपणे दिसते आहे. 2-3 उदाहरणं देऊन देतो, नाही तर उगाच कोणाला दुःख व्हायचं. आपण चहाबार पोर्ट हे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहे आपला तिथे. तिथून मिडल ईस्ट आणि युरोपमध्ये जाण्याचे मार्ग, आपले एनर्जी सिक्युरिटी, हे सगळं आपल्याला एन्श्युअर करण्याची गोष्ट होती. ती आपण अमेरिकेच्या म्हणण्यावर सोडून दिली. ब्रिक्स कंट्री ज्या स्वतःची पर्यायी करन्सी आणणार होते, पर्यायी चलन आणणार होतो आपण, वर्ल्ड बँक, IMF सारखं एक नवीन इन्स्टिट्यूशन ज्याच्या विरोधामध्ये सुद्धा अमेरिका होतं, त्याच्या संयुक्त युद्धाभ्यासामध्ये आपल्याला जाऊन होतं दिलं अमेरिकेने. आणि आपण त्यांचं ऐकलं. आपण का ऐकलं याचं कोणीच उत्तर देऊ शकणार नाही. आणि बघा, चायनाचं डेलिगेशन बीजेपीच्या ऑफिसमध्ये आलं आणि चायनाच्या डेलिगेशनच्या बीजेपीच्या ऑफिसमध्ये 2 दिवसांनीच शमशान व्हॅलीमध्ये त्यांनी काम सुरू केलं. आजपर्यंत त्यांची करण्याची हिंमत नव्हती. तर या सगळ्या परिप्रेक्षामध्ये ही जी लढाई आहे ही डॉलर सुप्रीमसीची आहे आणि एनर्जी कंट्रोलवरची आणि रेअर अर्थ मटेरियल कंट्रोलवरची आहे. तर ट्रम्प सनकी पद्धतीने तो करतो आहे. पण याच्यापूर्वी नाही का एनर्जी कंट्रोलसाठी जेव्हा सद्दाम हुसेनवर अटॅक केला तेव्हा काय कारण सांगितले होते त्यांनी? कारण हे सांगितले होते की त्याच्याकडे बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन्स आहेत. मिळाले का आजपर्यंत? 2003 पासून आजपर्यंत बायोलॉजिकल वेपन्स हे कुठलेही जे आहे ते मिळालेले नाहीये. ते एका रिकन्स्ट्रक्शनसाठी युद्धाचा प्रकार आहे हा, डॉलर सुप्रीमसीसाठी आणि एनर्जी कंट्रोल वरचा जो प्रयत्न आहे तो आहे. पण हे एक अमानवीय पद्धतीने करण्यात आलेलं आहे. युद्ध डिक्लेअर करण्याच्या पहिले ते युनोबिनो संपलं. ते दुसऱ्या टर्म मध्ये जेव्हा ट्रम्प आले तेव्हा वर्ल्ड ऑर्डर हा संपवला होता त्यांनी. आणि आता फ्रान्समध्ये त्यांनी, जर्मनीमध्ये ज्या मीटिंग झाल्या त्याच्यात त्यांनी सांगितलं की नवीन वर्ल्ड ऑर्डर आपल्याला करावा लागणार, जुना संपला. WHO मधून विड्रॉ केलं, नंतर एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन मधून विड्रॉ केलं. युनोच्या जवळपास सगळ्या संस्थांमधून अमेरिकेने स्वतःला विड्रॉ करून टाकलेला आहे. त्यामुळे अलाइनमेंट आणि रिअलाइनमेंट ज्या आहेत वर्ल्ड ऑर्डरच्या त्या आता सुरू आहेत. प्रश्न फक्त आता भारताच्या अनुषंगाने आपण वेगळा विचार करू, पण तुम्ही ट्रम्पचे प्रश्न विचारतात. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ते जॉर्ज बुश सिनियरनी केलं, ज्युनियरनी तेच केलं, बिल क्लिंटननी पण तेच केलेलं आहे आणि आता जो बायडननी पण तेच केलेलं होतं. जवळपास आता ट्रम्पनी जे आहे ते केलं. याच्यावर एफस्टीन फाईलचा इम्पॅक्ट नक्की आहे. एफस्टीन फाईल मध्ये अँड्र्यू जो राजकुमार आहे त्याला जेलमध्ये जावं लागलं. मेंडलसन जो आहे त्याचा, ठीक आहे, मी येतो. मला 5 सेकंद. त्याच्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं यांना मारण्यात आलं, अली खमेनाईला, ती युद्ध डिक्लेअर करण्याच्या पहिले मारण्यात आलेलं होतं. एका सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखाला त्याला बदलवायचं नाही बदलवायचं हा अंतर्गत प्रश्न ज्या देशाचा आहे ते सोडून केलं. ही अतिशय चुकीचं घडलं. 39 त्यांचे नेते जे आहेत ते मारून टाकले आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने त्याच्याविरुद्ध निषेध नोंदवला नाही. ठीक आहे, पण आज 6व्या दिवशी त्याच्याबद्दलची सहवेदना व्यक्त केलेली आहे भारताने. म्हणूनच समीरजी प्रश्न हा उपस्थित होतोय की या सणकीपणाला डील कसं करावं हे भारत सरकारला कळत नाही, अशा प्रकारची टीका तुमच्यावर सातत्यानं होतीये.